मंत्रिमंडळातून डावलल्यानं सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी 2 महिन्यांनंतरही अधूनमधून त्यांच्या बोलण्यातनं सातत्यानं डोकावते। आपली खुर्ची हिसकावली गेल्याचं वक्तव्य मुनगंटीवार यांनी जाहीर व्यासपीठावरून केलं। मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट। आप भी मंत्री पद की खुर्ची पे अभी जाना बाकी है, मेरा तो खुर्ची अभी छीना गया है। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदावरून डावलण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे। आप भी मंत्री पद की खुर्ची पे अभी जाना बाकी है, मेरा तो खुर्ची अभी छीना गया है। चंद्रपुरात राजीव प्रताप रूडी यांच्या उपस्थितीत फ्लाइंग क्लबच्या कार्यक्रमात बोलताना मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलं आणि उपस्थितांमध्ये यावेळी चांगलाच हशा पिकला। इतकंच नाही तर 6 महिन्यात पंतप्रधान मोदी ज्या खुर्चीवर बसणार आहेत ती खुर्ची आपल्याच मतदारसंघातून तयार झाल्याचंही मुनगंटीवार म्हणाले। पण मुनगंटीवारांनी जाहीर व्यासपीठावर खुर्ची हिसकावली गेल्याचं वक्तव्य केल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। आप भी मंत्री पद की खुर्ची पे अभी जाना बाकी है, मेरा तो खुर्ची अभी छीना गया है। मगर आपको ये पता नहीं होगा कि मेरी तो छीनी गई है, मगर अब आने वाले 6 महीने में प्राइम मिनिस्टर साहब जिस कुर्सी पे बैठने वाले हैं वो भी मैंने अपने कॉन्स्टिट्यूएंसी बना के दी है। मी असं म्हणालो की माझी मंत्रिपदाची खुर्ची गेली असली, छीनली नाही, गेली असली तरी माझ्या मतदारसंघाच्या टिकवूडपासून आम्ही इतक्या खुर्च्या करतो आहे की पंतप्रधान मोदयांच्या कार्यालयाचेही काम आमच्याकडे आहे। तर छीनगीचा विषय कुठे येते? और कौन छीन सकता है? विषयच नाही। मुनगंटीवारांनी आपली खुर्ची हिसकावली गेल्याचं वक्तव्य केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुनगंटीवारांवर निशाणा साधलाय। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र सारवासारव केल्याचं दिसून आलं। इतके वर्ष आपण मंत्री होतात ना, मनोहर जोशींच्या काळापासून ते आतापर्यंत अनेक वर्ष ज्यांनी मंत्रिपदं भोगलेली असतात त्यांनी कधीतरी दुसऱ्यांसाठी खुर्ची रिकामी करायची असते। प्रत्येक पक्षाला हे धोरण लागू व्हायला पाहिजे असं आहे। त्यांनी बोलता एवढेच बोलले आहे की जे काही त्यांच्या मतदारसंघातलं लाकूड जातो त्या लाकूडावर जे खुर्ची तयार होते त्या खुर्ची संदर्भाने ते बोललेले आहेत। असं काही त्यांनी स्वतःबद्दल नाही बोलले आहेत। दरम्यान मुनगंटीवारांनी आपली नाराजी काही पहिल्यांदाच व्यक्त केलेली नाही। मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदा जेव्हा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ते आले तेव्हा त्यांच्या बोलण्यातून नाराजी उघड होत होती। मात्र याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवारांना पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याचं सांगत मुनगंटीवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता। तर काही दिवसांपूर्वीच खासदार अशोक चव्हाण यांनी सुद्धा मुनगंटीवारांचा सध्या रेस्ट पिरियड सुरू आहे ते पुन्हा बॅटिंगसाठी सज्ज होतील असं सूचक वक्तव्य केलं होतं। मी नाराज असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। आज मग माहीत असण्याचं कारणच नाही, कारण मग सांगून माझं नाव थोडी कापलं। हा, मग सांगून कापलं असतं तर मग कारणही समजलं असतं आणि माझं नाव कोणी कापलं, कसं कापलं हे समजलं असतं। मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे। सुदृढ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही। आजचा सत्कार सुधीर भाऊ तुमच्यात जसं IPL मॅच मध्ये होतं ना की खेळाडूला काही महिने थोडा रेस्ट करावं लागते पुढची बॅटिंग करण्याकरता, तसा तुमचा रेस्ट पिरियड आहे हा। आणि म्हणून मला खात्री आहे की हा रेस्ट पिरियड लवकर संपेल आणि महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पुन्हा जोरदार बॅटिंग करण्याकरता तुम्ही तयार व्हाल आहातच। आम्हा सर्व मित्रांच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत। तर सुधीर मुनगंटीवार यांनी आतापर्यंत पर्यटन आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय यासह अर्थ आणि नियोजन मंत्रालय, वन मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय अशी अनेक मंत्रिपदं भूषवली आहेत। मात्र महायुती सरकारच्या काळात आपलं मंत्रिपद कापलं गेल्यानं मुनगंटीवारांची नाराजी अशी जाहीर व्यासपीठावर व्यक्त होत असते। आता फडणवीस आणि अशोक चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे मुनगंटीवारांवर कोणती मोठी जबाबदारी मिळते की मग त्यांची नाराजी अशीच व्यक्त होत राहते हे येणारा काळच सांगेल। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.